नीरजा भनोत हे नाव खूप लोकांसाठी नवीन असेल. कदाचित काही लोक तिच्याबद्दल ऐकून असतील. अवघ्या 23 वर्षाच्या वयात 360 लोकांना वाचवण्यासाठी शहीद झालेली ती एक वीरांगना होती. ती भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र हा वीरता पदक मिळविणारी भारतीय ठरली होती. तिला हिरोईन ऑफ हायजॅक या नावाने पण ओळखतात. तर हिरोईन ऑफ हायजॅक का तर जाणून घेऊया. नीरजा भनोत यांचा जन्म 7 सप्टेंबर 1963 मध्ये झाला. ती हरीश भनोत या हिंदुस्थान टाइम्समध्ये असणाऱ्या पत्रकाराची मुलगी होती आणि पॅन एम 73 या एअरलाइन्स कंपनीमध्ये सिनियर पर्सर म्हणून काम करणारी मुलगी होती. 5 सप्टेंबर 1986 मध्ये पाकिस्तानमधील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अशा जाणाऱ्या पॅन एम 73 एअरलाइन्सच्या विमानाला 4 अतिरेक्यांनी हायजॅक केले होते. त्या विमानात 400 प्रवासी होते. नीरजा सुद्धा याच विमानात होती. अतिरेक्यांना ते विमान इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयावर क्रॅश करायचे होते. विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेऊन जाऊ शकत नव्हते, त्यासाठी त्यांनी पाकिस्तानकडे एका पायलटची मागणी केली होती. पण पाकिस्तान सरकारने ती मागणी फेटाळली. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाशांना मारायची धमकी दिली. दहशतवाद्यांनी नीरजाला सर्व प्रवाशांचे पासपोर्ट जमा करण्यास सांगितले होते. विमानातील अमेरिकन प्रवाशांना ठार करण्याचा त्यांचा उद्देश होता. मात्र नीरजा आणि सहकारी क्रू मेंबर्सनी हुशारीने 41 अमेरिकन प्रवाशांचे पासपोर्ट लपवले होते. त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाशाला मारायची धमकी देऊन पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण नीरजाने त्या अतिरेक्यांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाशाचे प्राण वाचविले. नीरजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल. या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे नीरजाने ठरविले. त्याप्रमाणे तिने प्लॅनिंग सुरू केले. तिने प्रवाशांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजाबद्दल माहिती देणारी पत्रक प्रवाशापर्यंत पोहोचविले. नीरजाने जसा विचार केला होता तसेच घडले. थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्णपणे अंधार पसरला. या परिस्थितीचा फायदा घेऊन नीरजाने विमानाचे सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले. प्रवाशांनी देखील पटापट विमानाबाहेर उड्या मारल्या. अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. काही प्रवाशांना गोळ्या लागल्या पण ते बचावले. सर्व प्रवासी विमानातून बाहेर पडेपर्यंत नीरजा विमानात थांबली होती. आता ती विमानातून बाहेर पडणार इतक्यात तिला एका लहान मुलांचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. एवढ्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते. त्यांनी त्या 4 अतिरेक्यांपैकी 3 जणांना मारून टाकले. नीरजा त्या मुलांना शोधून विमानाच्या बाहेर पडत होती तेवढ्यात तो 4था अतिरेकी नीरजाच्या समोर आला. नीरजाने त्या मुलांना आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या अंगावर घेतल्या. त्यातच तिचा अंत झाला. 17 तास अतिरेक्यांशी झुंजत 400 प्रवाशांना वाचवून नीरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देऊन गेला. नीरजाने वाचविलेल्या त्या लहान मुलापैकी एक जण मोठा झाल्यावर वैमानिक झाला. त्याने त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला, माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर नीरजाचा हक्क आहे. भारताने नीरजाला अशोक चक्र हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. पाकिस्तानने तमगा-ए इन्सानियत हा सर्वोच्च पुरस्कार दिला. अमेरिकेने जस्टिस फॉर विक्टिम ऑफ क्राईम अवॉर्ड हा वीरता पुरस्कार देऊन सन्मानित केले. अवघ्या 23व्या वर्षी अपहरण केलेल्या विमानातून 350हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवून स्वतःचे बलिदान दिले. कदाचित याच कारणामुळे नीरजाची केवळ भारतच नव्हे तर पाकिस्तान आणि अमेरिकन लोकही आठवण काढतात. धैर्य, शौर्य आणि चातुर्य या तिन्ही गुणांनी लोकांचा जीव वाचवण्यासाठी शहीद होणारी ती मुलगी म्हणजेच नीरजा भनोत.